ऊसाचं तर पाहिलं की ते अतिक्रमण झालेलं आहे, त्याच्यावर आपण फक्त येतो भीमा कोरेगावच्या दिवशी बोलतो आणि संपवतो, पण इथं तात्पुरत्या टॉयलेटची सोय न करता कायमस्वरूपी टॉयलेटची सोय करावी। कुंभमेळ्यामध्ये जसा सांस्कृतिक खात्यातून निधी उपलब्ध होतो त्याचप्रमाणे सांस्कृतिक खात्यातून निधी उपलब्ध करून घ्यावा। जय भारत जागृती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। दर्शक हो, आत्ताच भीमा कोरेगावच्या नियोजनाच्या संदर्भामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मीटिंग झाली। स्वतः जिल्हाधिकारी हे या मीटिंगसाठी उपस्थित होते। आता आपल्यासोबत ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत प्राध्यापक रतनलालजी सोनागर आहेत, ते सुद्धा या मीटिंगला उपस्थित होते। आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया। सर, मीटिंग झाल्याच्या नंतर काय आपली प्रतिक्रिया? आपल्या रणस्तंभाच्या अभिवादनाची जी महासागराची ओढ लोकांना लागलेली असते, त्यावेळी आता हा भारतभर वाढलेला आहे। याचं नियोजन चांगल्या पद्धतीने व्हावं म्हणून प्रशासनानं गेले 3-4 महिने काही व्यवस्था निर्माण केलेल्या आहेत आणि त्याची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। अनेक मुद्दे या ठिकाणी उपस्थित करण्यात आले आणि त्याची वेगवेगळ्या पद्धतीनं त्याची उत्तरं देण्यात आलेली आहेत। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की ज्या विजयस्तंभास, रणस्तंभास, शौर्यस्तंभास बाबासाहेब आंबेडकरांनी भेट दिली आणि आपल्या देशामध्ये आपल्या पूर्वजांचं जे शौर्य आहे त्याची चेतना आपल्याला मिळते, त्यांच्या शौर्याचा अभिमान आपल्याला मिळतो आणि त्याच्यामुळे आपण पुढे जात असतो। अशा अवस्थेसाठी आज ही जी नियोजनाची बैठक झाली, हा आपला जो विजयस्तंभाचा समारोह आहे हा एका अर्थानं बाबासाहेबांच्या जीवनाचा संदेश देणारा ठरावा, कारण आपण युद्धाकडून बुद्धाकडे चाललेलो आहोत। हे युद्ध आपण जिंकलेलं आहे, पण युद्ध जिंकून फक्त उपयोग नसतो, तर त्या युद्धानंतर जी समता प्रस्थापित करायची असते त्याच्यासाठी, त्या समतेसाठी, बंधुतेसाठी, शांततेसाठी प्रयत्न करायचा असतो। तर मला असं वाटतं की या रणस्तंभाच्या परिसरात देखील आपण भगवान बुद्धाचा जो विहार आहे तो उभा करावा। याचं कारण असं आहे की बाबासाहेबांची जीवनयात्रा बहिष्कृत भारताकडून प्रबुद्ध भारताकडे होती। बाबासाहेबांची जीवनयात्रा मूक नायकाकडून प्रबुद्ध नायकाकडे होती। बाबासाहेबांचा सगळा प्रवास हा युद्धाकडून बुद्धाकडे होता आणि तो बुद्धाचा प्रवास आपल्याला दिसावा म्हणून एक विशाल मोठं असं बुद्ध विहार सर्व अनुयायांनी मिळून बांधावं अशी माझी इच्छा आहे। या नियोजनामध्ये खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी नियोजन केलेलं आहे। अजून काय वाटतं तुम्हाला? आणि दुसरी गोष्ट अशी की नियोजनामध्ये पोलीस प्रशासन जे आहे ते सगळ्या लोकांना खूप दूरवर थांबवतं, त्यामुळे जवळजवळ 3 ते 4 मैल पायी जाण्याची क्षमता यांच्यामध्ये आहे, तेच जाऊ शकतात। माझ्यासारखा 85 वर्षाचा वृद्ध जर 3-4 मैल चालू शकला तर ते फार त्रासाचं होणार आहे। त्यामुळे काही असे वेगळे त्यांचे मार्ग निर्माण करावे की स्त्रिया, मुले यांच्याकरता एक वेगळी व्यवस्था करावी आणि लोक जास्तीत जास्त अभिवादन करायला त्या स्तंभाजवळ जावेत अशी आपली इच्छा आहे। आणि या नियोजनामध्ये आणखीन जास्तीत जास्त लोकांच्या सहभागातून त्यांना त्वरित अभिवादन करता यावं याची व्यवस्था आपण केली पाहिजे असं मला वाटतं। पार्टीचा आणि समाज कल्याणचा निधी आज शासन सरकार वापरत आहे। तसे जिल्हाधिकाऱ्यांचे बार्टीला आणि समाज कल्याणला आदेश आहे की भीमा कोरेगाव शौर्य दिनासाठी 14 कोटीचा निधी तुम्ही वापरावा, असे बार्टी आणि समाज कल्याणला आदेश आहेत। तर आज आपण बघतोय गेले 2 महिने झाले बार्टी समोर फेलोशिपसाठी विद्यार्थी उपोषणाला बसलेले आहेत आणि 14 कोटी वापरतायत, तर निव्वळ 60 लाख रुपये हा निवड जेवणावरती खर्च करण्याची अशी निविदा बार्टीने काढलेली आहे। त्यामुळे समाजात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले, कारण की 2 महिन्यापासून फेलोशिपसाठी स्टुडंट बाहेर फेलोशिपसाठी बसलेले आहेत आणि त्यांना कारण सांगण्यात येते की बार्टीकडे निधी नाही। पण मग निधी नाही तर मग हे बार्टी जेवणावळीचा खर्च कसा काय करतो, हा एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। ज्याप्रमाणे कुंभमेळा हा हिंदू धर्मीयांचा सण आहे आणि कुंभमेळ्यामध्ये जसा सांस्कृतिक खात्यातून निधी उपलब्ध होतो त्याचप्रमाणे भीमा कोरेगाव शौर्य दिन हा आमचा उत्सव आहे। राज्य सरकारने तो उत्सवासाठी बार्टी आणि समाज कल्याण मधून निधी उपलब्ध न करून घेता
सांस्कृतिक खात्यातून निधी उपलब्ध करून घ्यावा, जेणेकरून हा जो दरवर्षी वाद असतो बार्टीच्या निधीचा आणि समाज कल्याण निधीचा आणि आपापसामध्ये मतभेद निर्माण होतात ते कुठेतरी थांबतील. बार्टीच्या विषयावरती जे त्यांनी या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना प्रश्न विचारलेला आहे, वास्तविक पाहता हा बार्टीचा निधी नसून राज्य सरकारने त्या उत्सवासाठी एक 14 कोटीची मागणी आम्ही केलेली आहे. त्यापैकी जो काही निधी आहे तो त्या बार्टीच्या माध्यमातून त्या कार्यक्रमासाठी देणार आहेत, की जेणेकरून विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती रोखून तो शिष्यवृत्तीचा निधी हा त्या कार्यक्रमाला देणार नाहीत. पण ही वस्तुस्थिती ह्या कार्यकर्त्यांना कोणीतरी सांगणं गरजेचं आहे. त्यांच्या मनात अशी चुकीचा एक भ्रम निर्माण झाला की ही शिष्यवृत्ती आहे आणि हीच त्या ठिकाणी खर्च करणार आहे, तर तसं काही नाहीये. आज या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल तर सरकारने भीमा कोरेगाव विजय स्तंभाला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा दिलेला आहे. त्या ठिकाणी राज्य सरकारने 200 कोटी रुपयाचं त्या ठिकाणी त्यांनी नियोजन केलेलं आहे की ते स्मारक कशा प्रकारे त्या ठिकाणी होणार आहे. काही न्यायालयीन प्रक्रियेमध्ये थोडी जागा अडकलेली आहे, ती जर जागा आली तर त्या ठिकाणी राज्य सरकारचा जवळजवळ 200 कोटी रुपयाचा प्रकल्प त्या ठिकाणी ते राबवणार आहेत. असं असताना आणि त्या ठिकाणी कायमस्वरूपी सोयी सुविधा ह्या राज्य सरकार त्या ठिकाणी पुरवणार आहेत. आणि अशा वेळेस आपण हा नाही, आता आम्ही जिल्हाधिकारी आणि यांच्याशी त्या संदर्भात बोललो. आम्ही 4 दिवसापूर्वी त्या ठिकाणी गेलो होतो पोलीस प्रशासन वगैरे, तर त्यांना ते ऊस काढण्याचे त्यांना आदेश दिलेले आहेत. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून नंतर हवेली जे हे आहेत तहसीलदार त्यांच्या माध्यमातून त्यांना तो ऊस काढण्याचे आदेश दिलेले आहेत. 1 तारखेच्या त्या ठिकाणची संपूर्ण ऊस त्या ठिकाणी निघाला जाईल आणि ते पटांगण मोकळं होईल. तर भीमा कोरेगाव या ठिकाणी 5 ते 6 किलोमीटर प्रमाणे जे लोक येतात दरवर्षी म्हणा किंवा त्याच्या व्यतिरिक्त येतात, त्या लोकांना इमर्जन्सीसाठी जर टॉयलेट पब्लिक टॉयलेट असेल किंवा कसल्याही प्रकारे टॉयलेटची जर सुविधा कायम स्वरूपाची झाली तर एक मोठं होऊन जाईल. कारण की आता बघतो आपण 1 तारखेचा विचार करतो, पण तिथं येणारा जो वर्ग असतो राज्यातून देशातून वेगवेगळ्या ठिकाणावरनं कोणत्या ना कोणत्या दिवशी येतो, त्या महावीरांना अभिवादन करतो आणि तिथून एक नवीन ऊर्जा घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतो. पण तिथे येणाऱ्या कधी महिला असतात, पुरुष काही कुठल्याही जागेवर थांबून कशाही प्रकारे तो करू शकतो. पण ज्या महिला असतात त्यांना नाही का बाथरूमे लागले की त्यांची सुविधा तिथं होत नाही. त्यामुळे आम्ही शासनाला विनंती करतो की या भीमा कोरेगाव तिथे या निधीतून कायमस्वरूपीची तिथं टॉयलेट बांधण्यात यावी ही अपेक्षा. ऊसाचं जर पाहिलं की ते अतिक्रमण झालेलं आहे, त्याच्यावर आपण फक्त येतो भीमा कोरेगावच्या दिवशी बोलतो आणि संपवतो. पण ह्याच्यावर आपण या शासनाने कठोर प्रतिबंधक कायद्याने घेतलं पाहिजे आणि जे अतिक्रमण केले त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि ती जागा लवकरात लवकर शासनाने आपल्या ताब्यात घ्यावी. कलेक्टर साहेब कितीही चांगलं नियोजन पेपरवर जरी करत असतील पण प्रत्यक्षात ते नियोजन जे आहे ते फ्लॉप ठरतं. हा आमचा दरवेळेसचा अनुभव आहे. कारण त्याची अंमलबजावणी करण्यासाठी कलेक्टर साहेब जी व्यवस्थित जबाबदारी जी त्याचं वाटप जे आहे किंवा त्या जबाबदारीचं भान ठेवून काम करणारा जो त्यांचा स्टाफ आहे, मग तो जिल्हा परिषद असेल, तो समाज कल्याण असेल, पोलीस प्रशासन असेल किंवा ट्रॅफिक पोलीस प्रशासन असेल, हे अंमलबजावणीला फार मोठ्या प्रमाणात कमी पडतात. जिल्हाधिकारी कार्यालय प्लॅन बनवतात कारण ते जे अध्यक्ष आहेत नियोजन समितीचे त्याच्या अंतर्गत ज्यांना ते जबाबदारी लावून देतात ते त्यांच्या जबाबदारीमध्ये कर्तव्यामध्ये कसूर करतात आणि त्यामुळं आपल्याला जी यशस्वीरित्या नियोजन त्या ठिकाणी प्रत्येक माणसाची काळजी, पाण्याची, टॉयलेटची, जेवणाची गरज नाही आहे. आमच्या अन्वयी स्वतःचं जेवण घेऊन येतात, परंतु जी सुविधा ज्याला म्हणतो पार्किंगची, त्यानंतर स्तंभापर्यंत पोहोचण्याची, ह्या सुविधेमध्ये प्रशासन फार मोठ्या प्रमाणात अपयश होतं. हा आमचा यापूर्वीचा अनुभव आहे. त्यामुळे माझी विनंती आहे प्रशासनाला की ज्या अधिकाऱ्यांची तुम्ही नेमणूक ज्या ठिकाणी करताल, उदाहरणार्थ टॉयलेटच्या रेफरन्समध्ये जे पाण्याचं नियोजन असेल आणि साफसफाईचं नियोजनासाठी ज्या अधिकाऱ्यांची कर्मचाऱ्यांची नेमणूक करताल त्याचा आढावा, दिवसभराची त्यांची उपस्थिती आणि त्यांनी केलेल्या कामाचा आढावा त्यांनी तो रितसर दिला पाहिजे. आणि जर एखाद्या कर्मचाऱ्यांनी कर्तव्यामध्ये कसूर केली तर त्याच्यावर निलंबनाची कारवाई झाली पाहिजे. हा जोपर्यंत प्रशासन त्यांचा बडगा अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना दाखवत नाही त्यापर्यंत त्यांनी जे नियोजन केलेलं आहे ते कुचकामी ठरणार असा माझा वैयक्तिक अनुभव आहे. नियोजन मीटिंग झालेली आहे आणि आता जर आपण गेला तर तिथं ऊस आहे सर, एक्झॅक्टली संदर्भामध्ये काय मीटिंग मध्ये चर्चा झाली? मी फार मोठा रेफरन्स तुम्हाला देऊ इच्छितो. भीमा कोरेगाव आयोगामध्ये गेल्या महिन्यामध्ये जो आयोग पार पडला त्या आयोगामध्ये ॲडव्होकेट राहुल मकरे सर, ॲडव्होकेट बीजी बनसोडे सर आणि चेन्ने सरांनी तिथं एक ऑर्डर करून घेतली. पटेल जे आयोग आहे त्यांच्याकडनं आयोग करून घेतली. त्या दिवशी ज्योती कदम ज्या आहेत प्रांत, हा मुद्दा तुम्हाला कोणी सांगणार नाही सर, ज्योती कदम
त्यांची सुनावणी होती आणि त्यावेळेस त्यांच्याकडे त्यांनी ऑर्डर करून घेतली की आजपासून जे काही तिथं अतिक्रमण आहे, जे ऊसाचं पीक तिथं लावले ते काढून टाकावं अशी ऑर्डर असताना देखील हा कंटेम्प्ट ऑफ कोर्ट आहे. आजही ऊस त्या ठिकाणी आहे. आज 22 तारीख आहे. ऊसाची जरी काढणी चालू असेल तरी जी घाण आहे ती प्रशासन काढू शकणार नाही आणि ह्यामध्ये आपल्याला कंटेम्प्ट कोर्टच्या अंतर्गत या सर्वांवर कारवाई करता येईल. कलेक्टर साहेबांनी ज्या मीटिंगच्या संदर्भामध्ये ज्या अगोदर जे प्रस्तावना केली आणि जे सांगितले की बाबा आम्ही काय करणार आहोत, ते कागदोपत्री अतिशय सुरेख आहे, सुंदर आहे. पण वास्तवामध्ये तसं त्या प्रकारे त्या पद्धतीने ते राबवलं पाहिजे. कारण की त्यांनी सांगितलं की 2000 ते टॉयलेटची त्यांनी सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. त्यासाठी फक्त 250 कामगार, सफाई कामगार असणार आहेत. 250 सफाई कामगार तिथं काय करणार आहेत? कारण की 2 दिवस अगोदर वेगवेगळ्या भागातून म्हणजे भारताच्या कानाकोपऱ्यातून लोक इथं उपस्थित राहतात, चुली मांडतात, जेवण करतात, तिथं राहतात. आणि मग ह्या लोकांचा प्रातर्विधीचा जो प्रश्न आहे तो एका रात्रीपुरता मर्यादित न राहता, कारण एका रात्रीमध्ये ते टॉयलेट तर खराब होतात, त्यानंतर ते सफाई कामगार तिथं उपलब्ध नसतात, ते साफसफाई नसेल, तिथं पाण्याची सोय नसते. आणि खऱ्या अर्थानं जर तसं म्हणायला गेलं की आपला जो विजयस्तंभ आहे त्यासाठी तिथं मानवंदना देण्यासाठी देश विदेशातून वर्षभर लोक तिथं येत असतात. इथं तात्पुरत्या टॉयलेटची सोय न करता कायमस्वरूपी टॉयलेटची सोय करावी. कारण की भीमसैनिकच काय, पण जे अभ्यासू व्यक्तिमत्व असतात, जे विद्यार्थी असतात, जे संशोधन करणारे विद्यार्थी असतात, जे टोळीनं तिथं येतात, तिथं थांबतात आणि त्यासाठी त्यांना जर तिथं राहण्याची वेळ आली तर त्यासाठी सुद्धा परमनंटली टॉयलेटची सुविधा शासनाने तिथं करून द्यावी. आता सध्या जे तिथं ऊस आहे, कार्यक्रम जो आहे तो कालच्या काही दिवसावर आहे, पण अद्यापही तिथं ऊस आहे, त्याबद्दल काय चर्चा झाली? त्या ऊसाच्या बाबतीमध्ये त्यांनी जरी आपल्याला सांगितलं असलं की बाबा तिथं ऊस तोड होणार आहे किंवा तो जाणार आहे, पण ते झाल्याच्या नंतर तिथं जो ऊसाचा कचरा पालोपाचोळा जो राहणार आहे तो काय हे लोक तिथं घाई गडबडीत पेटवणार असतील तर सगळं काळं होणार आहे, तिथं लोकांची गैरसोय होणार आहे. आणि म्हणूनसाठी प्रशासनानं खरं तर हे अगोदरच करायला पाहिजे होतं. कारण 8 दिवसावर जेव्हा विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी हा एवढा मोठा राष्ट्रीय सण आहे, 8 दिवसावर जेव्हा येतो तेव्हा शासन जागं होतंय का? त्यासाठी शासनानं काय केलं पाहिजे, याचं नियोजन अगोदरच केलं गेलं पाहिजे होतं.